आज कसं झालं माहिती आहे का, काल पण तेच झालं आणि आज पण तेच झालं. आता माऊलीसाठी म्हणलं तर इकडं आपलं मस्त सुक्कं बटाटा बनवायचं चालू आहे माझं आणि चपाती बनवली माऊलीसाठी आणि अक्षूच्या डब्यासाठी पण तेच चपाती आणि बटाटा. आता रात्रीचा पण भात शिल्लक राहिला होता बघा, मग काय तेच आता गरम करायला घेतलं मी. जिरी, लसूण, मोहरी, हळद असे सगळं धने पावडर वगैरे टाकून मस्त फोडणी दिलेली आहे. तर रात्रीचा भात राहिला ना शिल्लक असं करायचं, सकाळच्याला खायला खूप छान लागतं बघा. आणि नाश्ता म्हणून ना तर एकदम एकदम भारी. काल पण तसं झालं ना आणि आज पण तसं झालं आहे माझ्याबरोबर. आणि रात्रीची बघा कालची ना चपाती राहिली होती, मग काय आज म्हणलं चला मस्त असं तळून घेऊ. आता खारी जशी लागते ना तशीच चव लागते, खारीची सारखीच चवीला खूप छान लागते चपाती तळल्यानंतर. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळची ना 10:15 वाजलेत बघा. तर कामं म्हणलं तर सगळे आवरले. तर सकाळी सकाळी ना ब्लाऊज शिवायला घेतलं, तर एक अर्जंट ब्लाऊज आहे, तर ते ब्लाऊज शिवायला घेतला आहे. आणि कपडे वगैरे सगळी झाली. तर 2-3 भांडे वगैरे राहिले. तर अक्षता माऊली जेवण वगैरे करून गेलेली. आणि आता पण मग वातावरण बदललं आहे, तरी पण उन्हाचा कडाका काय होतोयच. शेळीला आपलं सावलीला बांधले लवकरच. आणि माझं म्हणलं आता ब्लाऊज शिवायला घ्यायच्यात. तर पटकन ना एक 10-15 मिनटात ना 10च मिनटात ब्लाऊज कट केला आणि लगेचच ना शिवायला घेतला. तुम्हाला दाखवते. तर पटकन ना हे ब्लाऊज आज मला पूर्ण करून द्यायचं आहे. तर पटकन सगळी कामं वगैरे आवरून घेतली सकाळी सकाळी लवकरच. आणि अक्षता माऊली ना दोघं पण शाळेत गेले. 9:30 वाजता शाळेत गेले. 10:15ला शाळा भरती ना, तर आज 9:30ला शाळेत गेले. त्यांना ना इतकं बोर झाले ना, खरं सांगते भरपूर असं बोर झालं आहे. घरी 2 महिने घरी राहून ना भरपूर बोर झालं होतं. त्यांना असं झालं की कधी एकदा शाळेत जाईन, कधी एकदा जाईन असं झालं होतं. तर माऊली तर बघा 9सुद्धा वाजू देत नाही. तर ती तर लगेच गेल्या, 9 वाजताच गेल्या. तिचा डबा वगैरे बांधून दिला, जेवण केलं. आणि अक्षतासुद्धा 9:30ला गेली त्याच्या पाठीमागनं. मग माझी काय कपडे वगैरे झाली आणि 2-3 भांडे राहिलेत. मला असं निवांत 4-5 वाजता घासता येईल. आता हे ब्लाऊज मला गरजेचं आहे देण्याचं. लगेचच मी एका 10 मिनटात बघा कट करून घेतलेला ब्लाऊज आहे. आता ते मला लगेच शिवायला घ्यायचं आहे. आणि परत पण बाकीचे आहेत ना ते हे सगळे मापाला आलेले, हे 2 मापाला आलेले आहेत. आणि हे शिवलं आहे तर त्याला काल हे शिवलेलं आहे मी, सॉरी परवा. तर काल ना काल काय ब्लाऊज शिवला नाही मी. तर हे ना असं गोलगळा काढून शिवलेला आहे. काल म्हणलं तर काल काय मला मिशनीवरती बसणं झालंच नाही. सकाळी सगळी घरातली कामं आवरून गवत्याला गेली. गवत्यावरून येते का नाही तोपर्यंत जाऊबाईचा नणंदबाईचा फोन आला होता. तर तिकडे गेले ते 3-4 तास. आणि तिथंच माझा टायमिंग होऊन गेला. तिथून 2 वाजले यायला. आणि म्हणजे इतकं असं थकवा आल्यासारखा झाला. गवतावरून वगैरे आलेले होते. गवतावरून 11:30 वाजता आले. लगेच तिकडं नणंदबाईच्या तिकडे गेले. त्यांच्या घरी पाहुणे आले होते. आता तिथं काय व्हिडिओ शूट केला नाही बरं का. करणं पण झालं नाही मला, मी काय केलं नाही व्हिडिओ शूट. आणि बराच वेळ तिथं थांबून ना परत घरी आले. तर घरी येते का नाही तोपर्यंत अशी परत शेळीला पाणी, वैरण, झाडून वगैरे सगळं जे काही कामं होतं घरातलं ते आवरले. एवढं सगळं कामं आवरते की पण तोपर्यंत व्हिडिओ एडिटिंग करायचं, शूट करायचं. जास्त शूट काय केलं नव्हता, पण एडिटिंग वगैरे करायचं, अपलोड करायचं, हे सगळे कामं करत करत ना 4-4:30 वाजले. मग काय तिथनं परत झाडून वगैरे काढायचं संध्याकाळचं. आणि आता दळणं आम्ही बंद केले, जास्त दळणं वगैरे घेत नाही, बंद केलेत. मॉलिश पप्पामध्ये बंद करून टाकायचा, कारण त्यांना पण यायला वेळ होतो बघा, भरपूर वेळ होतो. आणि मला पण संध्याकाळचं स्वयंपाकाचा टायमिंग, दळणाचा टायमिंग दोन्ही संघटत असते. आणि पोरं दिवसभर ना दमून येते शाळेतनं. तर माऊलीला बघा 8च्या अगोदर त्याला जेवायला लागतं. 8:30ला तर लगेच झोपून जातं. त्याच्यामुळे मी आता जास्तीत जास्त दळणं घेत नाही, 1-2 घेत असते तेवढंच. ते पण लवकर आले तर. आणि जर माऊलीचे पप्पा आले लवकर तर ते दळत असतात. आता जास्तीत जास्त करून मी काही दळायला घेत नाही. तर आणि मला पण दिवसभर ब्लाऊज शिवायचं, परत ना घरचं शेळीला गवत वगैरे आणायचं, हे करायचं. आता 1.5 महिन्याच्या ब्रेकनंतर ना काल गवताला गेले होते बघा. आता दररोज तर नेहमी ना 3-4 दिवसात ना वापस आणत होते गवत. एकच शेळी राहिलेले. आता वेल्यानंतर ना परत होतील तिला पिल्लं वगैरे, त्याचं काय परत मला सारखं जावं लागणार गवताला. जास्त काय आता शेवायचं पण म्हणलं, आता शेवायचं पण सीझन बंद झालेलं आहे. तर परवा एक दिवस शेवाया बनवलेत मी.
आता बंद झाले शेवायचं. तर आता जसं की एक दोन येतात, म्हणजे की ज्या ज्यांच्या राहिलेत बघा, करू करू म्हणत म्हणत ना त्यांचे राहूनच गेलेले आहेत ना, त्यांच्या शेवया एक दोन येतात ना, तेवढेच करत असते. आणि तसं बघायला गेलं तर भरपूर जणांनी करून नेल्यात. आता ह्या एप्रिलमध्ये मेमध्ये हे 2 महिन्यात ना भरपूर जणांनी शेवया बनवून नेल्यात. तर चला, आपलं आता सकाळी ना अक्षता माऊली शाळेत गेल्यात ना, एकदम शांत शांत वातावरण. आणि ते जे होते बघा घरी दररोज, आणि इतका कालवा वगैरे करमत होतं. तर आता असं वाटतं की विसरल्यासारखं, काहीतरी विसरल्यासारखं. दोघं पण गेले शाळेत, एकदम शांत वातावरण आहे. हे माझं म्हणलं तर आता मला ब्लाऊज शिवायला घ्यायचं पटकन. झाडाचं म्हणलं ना तर एक दोन आंबे राहिलेत बघा, ते काय हाताला येत नाहीत म्हणून राहिलेले येतं. आणि ते ना दररोज दोन तीन ना खाली पडत असते. दाखवते का. तर दररोज बघा असे ना 2-3 काल ना 4 आंबे खाली पडलं होतं. तर आता ते काय हाताला न येण्यामुळं ना राहून गेलेले आहेत. आणि माऊली ना बघा, त्या दिवशी आम्ही पंढरपूरला गेलतो का नाही, असं ना असला फुगा आणला होता. तरी बघा जसं वारं सुटेल का नाही तसं ते हे भिंगरी गोल भिंगते. हे बघा किती छान वाटतंय. जसं वारं सुटेल तसं भिंगरी भिंगते. इकडे ना मोकळं वातावरण आहे बघा, त्याच्यामुळे ना भरपूर वारं लागतं आपलं भिंगरीला माऊलीच्या. आणि जसं वारं लागेल ना तशी ही भिंगरी भिंगते बघा. आज होती बघा ग्रामसंघाची आणि बचत गटाची मीटिंग. तर भरपूर साऱ्या बायका आल्या होत्या. आणि आता ना संध्याकाळचे 5:30 पावणे 6 वाजले होते. आणि आपलं माऊली बाळ बघा, जशी शाळा सुटली ना तशी माझ्यापाशी येऊन बसला होता. तर कसं पाठीमागं येऊन बसलाय, तर एकदम शांत शांत बसलाय बघा. तर माऊलीला आणि अक्षूला जायचं होतं, म्हणजे की आपल्या शाळा भरली बघा, तसं त्यांना काय शाळेचं साहित्य काय आणलं नव्हतं. मग काय आज निघालो आम्ही आमच्या इथं माळीनगरला. तर अक्षरचं पण राहिलं होतं. आणि माऊलीचं म्हणलं तर माऊलीचं बापूंनी त्याला सगळं जे काही लागतं बघा ते सगळं सामान आणलं होतं. आता राहिलं होतं तर अक्षरचं, मग काय आम्ही गेलो अक्षरचं सामान आणायला. इकडं दुकानात आले बघा, बाप लेकीची ना असं खरेदी चालू आहे, हे घ्यायचं ते घ्यायचं असं अक्षरचं चालू होतं. आणि माऊलीला पण बघा बॉटल वगैरे घ्यायची होतं, तर ती बॉटल घेतली. आता दाखवतेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय घेतलेलं. अक्षुनी ना लिस्ट करून सगळं घरूनच ना सगळं लिस्ट करून घेऊन आली होती. आणि माऊलीचं पण चालू होतं की मला हे घ्यायचं ते घ्यायचं. आता माऊलीला तर सगळं सामान आणलं होतं बापूंनी, मग काय त्याला काय घेतलं नाही मग. आणि माऊलीसोबत आहे म्हणल्यावर काय असं काय गुपचूप येत नाही. तर माऊलीला खायची होती मस्त गाड्यावरची पाणीपुरी. तर बघा कसा थांबलाय पाणीपुरी बनवेपर्यंत. त्याला काय काय करावं काय नाही, इतका आगाऊपणा आणि इतक्या खोड्या चालू असतात का नाही. आणि ही करत असतो, हे घ्यायचं ते घ्यायचं. आणि तिथं गेल्यानंतर बघ पप्पांना म्हणत होता की हे कसं बंद करायचं.